फक्त याच महिलांच्या खात्यात 17 तारखेला येणार 3,000 रुपये। लाडकी बहीण योजनेतील रिव्ह्यू, डिसअप्रूव्ड, रिजेक्टेडचा नेमका अर्थ काय? नमस्कार, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती। महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत। या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर सरकार येत्या 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये जमा करणार आहेत। त्यासाठी अर्जाची छाननी युद्धपातळीवर केली जात आहे। आतापर्यंत राज्य सरकारकडे कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत। महिलांनी या योजनेसाठी मोबाईल ॲपवर तसेच संकेतस्थळाच्या मदतीने अर्ज केलेले आहे। दरम्यान छाननी केल्यानंतर महिलांच्या अर्जावर वेगवेगळ्या सूचना दाखवल्या जात आहे। काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत, तर काही महिलांच्या अर्जाची स्थिती अप्रूव्ड असल्याचे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवर या वेगवेगळ्या इन पेंडिंग टू सबमिटेड, इन रिव्ह्यू, डिसअप्रूव्ड, अप्रूव्ड, रिजेक्टेड म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया। सध्या अनेक महिला आपले अर्ज दाखल करत आहेत, पण अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जासमोर वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत। या वेगवेगळ्या ऑप्शनचा नेमका अर्थ अनेक महिलांना समजत नाहीये। खरं म्हणजे इंग्रजीत दाखवल्या जाणाऱ्या या सूचनांच्या माध्यमातून महिलांच्या अर्जाची स्थिती काय आहे याबद्दल साला पैसे येणार की नाही हे समजू शकते। अर्जावरील 4 वेगवेगळ्या सूचनांचा नेमका अर्थ काय? एकदा अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जावर एकूण 4 सूचनांपैकी कोणतीही एक सूचना दिसेल। या सूचनेनुसार तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, तुमच्या खात्यात 17 ऑगस्टला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार की नाही हे समजेल। डिसअप्रूव्ड म्हणजे नेमकं काय? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात। डिसअप्रूव्ड झालेल्या अर्जांना पुन्हा एकदा सबमिट करण्याचा पर्याय आहे। डिसअप्रूव्ड सूचनेच्या खाली एडिट हा ऑप्शन दिलेला आहे। या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या अर्जात असलेली चूक दुरुस्त करून तुम्ही पुन्हा एकदा अर्ज भरू शकता। पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय? ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये रिजेक्टेड असे दाखवले जात आहे असा ऑप्शन दिसल्यास आपला अर्ज बाद झाला आहे असे समजावे। या महिलांना पुन्हा अर्ज करण्याची सध्या तरी संधी नाही। ज्या अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असे दिसत आहे त्या महिलांनी काहीही करायचे नाही। असा ऑप्शन दिसल्यास तुमचा अर्ज सरकारकडे सबमिट झाला आहे, सरकार तुमचा फॉर्म चेक करत आहे असे समजावे। इन रिव्ह्यू म्हणजे काय? ज्या महिलांच्या अर्जासमोर इन रिव्ह्यू असे दाखवले जात आहे त्या महिलांनी घाबरण्याचे कारण नाही। या ऑप्शनचा अर्थ हा सरकारी अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे असा होतो। त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला की बाद झाला हे नंतर समजेल। अप्रूव्डचा अर्थ काय? ज्या महिलांच्या अर्जासमोर अप्रूव्ड असा ऑप्शन दिसत आहे त्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। त्या महिलांना येत्या 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये मिळणार आहेत। धन्यवाद।